अलिबाग वडकर रस्त्यावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे। आयवा ट्रकने 4 चाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडलाय। अपघातानंतर अलिबाग वरून मुंबईला येणारी वाहतूक 2 तास विस्कळीत झाली होती। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। याच दरम्यान माजी आमदार पंडित शेठ पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अलिबाग वरून मुंबईला प्रवास करीत होते। वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांना देखील 2 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। वाहतूक कोंडीचे वृत्त समजताच घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले। अपघातामुळे वडखळकडे जाणारी वाहतूक काही काळ पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती। JSW कंपनीचे टेम्पो हे अनधिकृतपणे रस्त्यावर पार्किंगसाठी उभे असतात, त्यामुळेच अपघात होण्याची दाट शक्यता असते। JSW प्रशासनाकडे तसेच जिल्हा प्रशासनाकडे पंडित शेठ पाटील यांनी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते। JSW कंपनीच्या गाड्यांनी संपूर्ण परिसर व्यापला असून याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला तसेच स्थानिकांना करावा लागतोय। राज्य शासनाने हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी पंडित शेठ पाटील यांनी केली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होईल व दिलासा मिळेल। JSW प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे मी वारंवार मागणी केली की JSW कंपनीने रस्त्यावरती पार्किंग करतात आणि खऱ्या अर्थाने अलिबागला जाणारे पर्यटक आणि हॉस्पिटलला जाणारे लोक यांची फार मोठी अडचण होते। आज 2 तास झाले आम्ही एकाच ठिकाणी अडकलेलो आहोत। तर माझी जिल्हा प्रशासनाला मागणी आहे की हा फ्लायओव्हर व्हायला पाहिजे किंवा रिलायन्स कंपनीने ज्या पद्धतीने अंडरग्राऊंड रस्ता केलाय नागोठण्याला तसा रस्ता JSW कंपनीने करावा, कारण त्यांचा माल जो आहे तो धरमतरला उतरतो आणि मग त्या वाहतूक कोंडी होते। संपूर्ण परिसर या JSW कंपनीच्या मुळे गाडीच्या मुळे व्यापलेला आहे आणि त्याचा फटका नागरिकांना होतो, पर्यटकांना होतो। तर राज्य सरकारने तात्काळ हा जो रस्ता आहे तो 4 पदरी आणि JSW कंपनी करोडो रुपये कमवते, पण त्यांना हा जर वडखळ पासून जर ब्रिज फ्लायओव्हर केला जसा नॅशनल हायवेने केला त्या धर्तीवर जर केला तर निश्चित ही वाहतुकीची कोंडी सुटेल आणि जनतेला दिलासा मिळेल। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।